होतो, भेद सिद्ध होत नाही महाराज. अशी या ओवीचा आता सुरुवात आहे. पाठीमागे जसं आलंय तसं आता तू त्या शब्दाच्या द्वारा मी ब्रह्मरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे ते पहा, आणि त्याच तत्वानं तू ते पहा. तू दीपच आहे म्हणजे ब्रह्म स्वयंप्रकाश आहे, तुझी कसं आहेस स्वयंप्रकाश आहे. प्रकाशानं प्रकाशाला इथं पाहायचं, प्रकाशानं अंधकाराला पाहायचं नाही, प्रकाशानं प्रकाशालाच पाहायचं. म्हणून तरी ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती स्वयं विटेवर उभा. काय चांगदेव 65 हा ग्रंथ अतिशय उच्च कोटीचा असून उत्कृष्ट आहे. उत्तम अधिकाऱ्याचा हा उपदेश आहे महाराज, अगदी शेवटचा टोक आहे महाराज. आणि हा ग्रंथ ऐकला की आता खाली कर्मोपासनेकडे यायचं नाही. श्रवण मनन निधी ध्यासन तत्वपदार्थ शोधन. श्रवण मनन आता तुम्हाला तिथ्यातून पुढे घालवलंय, यायचं आहे कुठं कुठं. आता तिकडे बाळूमामाकडे जा, सरवड्याकडे जा, आणि कुणीकडे तर जा. असं जर करायला लागलं तर आपण कुरात कधी पोचू महाराजांच्या घराला नाही. जे साधन असेल आपल्या हातात, साध्यासाठी जे साधनाचं अवलंबन केलंय ना, ते साधन आपण गृहीत धरून तेच निश्चित करून त्या साधनांना त्या साध्यापात्र जाणं आपलं कर्तव्य आहे. कारण का जिथं साधक असेल त्यासाठी ते साधन त्याला उचितच आहे. साधक ज्या स्थितीत असेल त्या स्थितीतले साधन जे आहे ते अतिशय उचितच आहे, आणि त्या साधनाचा तो श्रेष्ठ तिथला अधिकारी आहे. पण ते साधन त्यांना आपण हाताळून पुढल्या साध्यापत्र जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाहीतर पळपुटापणा करायचा नाही. मग हेही नाही आणि तेही नाही असं होतं मला. पुन्हा त्या शब्दाचं तू व्याज कर, आणि तूच दिव्याने दिव्याला पाहावं. तसं त्या स्वरूपाला तू हे तेज रूपच आहे ना, प्रकाश रूपच आहे ना, आणि तोही प्रकाश आहे मला. दिव्यानं दिव्याला जसं पाहणं आहे तसंही आहे. म्हणूनच लक्षणात साम्यता आहे म्हणून एकी होतं. लक्षणात साम्यता आहे. सच्चित आनंद अद्वैत ते जसं ब्रह्म आहे तसं आत्मा देखील सच्चित आनंद आणि अद्वैत तसा आत्मा आहे. म्हणून दोन्हीची लक्षणे एक आहेत. मिठाचा खडाच महाराज पाण्यात का विरघळतो, त्याचं स्वरूप आहे म्हणून. मिठाचा खडाच पाण्यात का विरघळतो, त्याचं स्वरूप आहे म्हणून. फजितीला का आला, त्याच्यापासून बाजूला झाला म्हणून. आता फजिती कधी निवृत्त होणार, ते आपल्या स्वरूपाला मिळाला तर. तसं जीव नसून परमात्म्याचा जे अंश नाही स्वरूप आहे. अंशी भाव देखील इथं बसत नाही. मग तू देहवान झाला, अवयववान झाला, असे अनेक आपत्ती तिचे देतात महाराज. मग ती मायाचं कार्य झालं महाराज. म्हणून अंशी भाव न मानता इथं. आता ममांशी जीव लोक त्याने म्हटले जीव नाही, माझा अंश आहे. आणि अंश रूपच असतो, वेगळा नाही. म्हणून पुत्र हा पिताच असतो, पित्याचाच अंश आहे, पिताच असतो. आत्मस्वरूपाने एकच आहेत ना. तसं मिठाचा खडा बाजूला गेला म्हणून तो फजितीला पावला. तसं तुम्ही मी त्या स्वरूपापासून बाजूला आलो म्हणून फजितीला पावलो. मला फजिती जर निवृत्ती व्हायची असेल तर मिठानं जर समुद्राला जाऊन मिळाल्या क्षणीच महाराज मीठपणाचा पूर्ण त्याग करून स्वरूपाच्या अथांग ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. तसा मीच ब्रह्म आहे असं त्या स्वरूपाला जर आपण प्राप्त झालो तर महाराज पाठीमारा सगळा संसार तुमचा तत्क्षणीच महाराज बाधित होतो, निवृत्त होतो. म्हणून ते बूज म्हणजे तेच तू पाहता. पाठीमागे जे तुला सांगितले त्याचं व्याज करून, म्हणजे तो सद्गुरूंचा संदर्भ धरून, तू शब्दाचा वेदाचा संदर्भ धरून तत्वमसी महावाक्य याचं तंतोतंत तू जाणीव ठेवून तुझ्या स्वरूपाला तू पाहता. तुझ्या स्वरूपाला तू पाहा, दुसऱ्याच्या स्वरूपाला नाही महाराज. बघा या गोष्टीची निमित्त करून वाचा ना की अर्थ या गोष्टीचे निमित्त करून तू आपल्याला स्वतःला जाणून घे. आता या निमित्त म्हणजे शब्दाचं निमित्त करून पाठीमागे सांगितले का. कारण का इथं उपसंहाराला आणि क्रमसमुच्चयाला अत्यंत महत्व आहे. म्हणून पाठच काय घ्यायचं महाराज. कीर्तनात प्रवचनात तुम्हाला क्रमसमुच्चय मिळत नाही. ओघ येईल तसा बोलावं लागतं. एखाद्या वेळी सांगायचा विषय तुम्ही जरी ठरवलेला असला तरी त्याला कुठंतरी महाराज कलाटणी मिळते. आणि एखादा शब्द जर एखाद्या साधकाच्या ठिकाणी निघाला तर त्याचं समाधान म्हणून किंवा गाडी तिकडे वळून तो विषय तिथंच राहतो आणि बोलाच्या ओघात नसतं असं होतं महाराज. पण इथं तसा ओघ सोडून चालत नाही. आहे त्या मार्गानेच पायरी 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 म्हणूनच अभ्यासाला पाठाला महत्त्व दिलेलं आहे महाराज. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर
पाठ घेऊनच अभ्यास करावा लागणार आहे. आणि बोलायचं असलं तर मग काय जाहिराती करून बोलता येतं महाराज, पण ते काय कोरडं होतं महाराज. कधी जाहिराती करायला शिकायच्या नाही. जाहिराती केल्याच्या लिहून घेतलं का नाही की तुमच्या बुद्धीचं काम संपलं, कॅसेट तयार झालं. काय म्हणायचं नाव सांगा. फार झालं तर तुम्ही इथं खून करून ठेवा आणि जाऊन उडून बघा, तुमच्या बुद्धीला काम लागतं महाराज. आणि बुद्धीचा विकास करणं याचं नाव शास्त्र आहे. शास्त्र तुमचं दुसरं काय करत नाही. शास्त्र काय वस्तू निर्माण करतं का? वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज. फक्त बुद्धी ही तशी जाणणारी दिली आहे, आपण घाणवत ठेवली आहे कुठं तरी तिला. आपण तो पुरुषार्थ गाजवला पण पुरुषार्थ नव्हतो. आपला पुरुषार्थ नाही, मग काय मानायचं ते माना. आणि नको तिकडे त्या बुद्धीला घालून तिचं मात्र केलंय. त्या बुद्धीला शुद्धता येण्यासाठी, तिला सूक्ष्मता येण्यासाठी, त्या परमात्म्याला ग्रहण करण्यासाठी शास्त्राचे संस्कार त्या बुद्धीवर असणं अत्यंतिक गरजेचं. शास्त्रशुद्ध अंतकरण बुद्धिवृत्ती त्या परमात्म्याला धारण करते म्हणते. म्हणून शास्त्राची संगत घ्यायची आणि शास्त्राचा विचार तेवढ्यासाठी वेळोवेळा करायचा. वस्तू तुमची स्वयंसिद्ध आहे. वारा आबाळाची पिढी वाचुनी सूर्यातीनं गडी म्हटले. हातू बाबुळी दाढी तो आहे ना करी महाराज. मग आपण काय करायचं, आवरण तेवढं निवृत्त करायचं आहे. मग ते काय करतो या दृष्टीने ते तेवढं कर. आवरण नाही तेवढं निवृत्त कर. बुज आवरण निवृत्त कर. तुझं तू कोण आहेस ते पहा. हो. आणि म्हणून विचार करायचा तर शास्त्राचाच करायचा आहे ना पुढे. हो. दिवा दिवेपणाने आपले स्वरूप जसे पाहतो. दिवाच दिवेपणाने आपले स्वरूप. दिव्याला बघायला दुसऱ्या दिव्याची काय गरज नाही. दिवाच आपले स्वरूप आपल्या प्रकाशानं पाहतो. हो. विवरण आता याच्यासाठी तुम्हाला जागृती वृत्तीची गरज आहे. स्वप्नात ही काही वृत्तीची गरज आहे, अविद्या वृत्तीची गरज आहे. जागृतीत अंतकरण वृत्तीची गरज आहे. पण सुषुप्तीत पण आपलं दर्शन आहे का नाही तिथं आहे. मी सुखानं झोपलो होतो काय झालं. चाट करणं आपण कुठल्या तरी पाठीमागल्या याच्यावर यायचं, संदर्भावर यायचं म्हणजे अभ्यासाला धारणा मिळते. अभ्यास बळकट होतो महाराज. आपलं चिंतन आहे असं सिद्ध होतं महाराज. इथं चिंतनाला थोडं थोडं मी हात जोडून सांगतोय तुम्हाला. वेळ द्या. आता बालपण गेली की आता तुम्ही कुठेतरी विद्यार्थी म्हणून झालायचा. आता इथनं पुढे तुला गोळ्या देतो, बिस्कुट देतो, 5 रुपये घे बाळ्या आणि शाळेत जा. झाली की 4-2 वर्ष. आता नाही. आता सप्पाटा. आता छडी हातात घ्यायची. नाही देत महाराज. मला तो अधिकार नाही तरी पण सांगावं लागतं महाराज. कल्याण व्हावं मग तुमच्या ठिकाणी थोडं कसं नाही याचा प्रवेश व्हावा. दिव्याला पाहायला जसा दुसरा दिवा लागत नाही. मग दिव्याला पाहायला दुसरा दिवा लागत नाही. दिवा आपल्या प्रकाशाने आपले स्वरूप प्रगट करतो. दिवाच आपल्या प्रकाशाने आपलं स्वरूप प्रगट करतो. त्याप्रमाणे हे माझे पत्र लिहिणे झाले आहे. तुला जे पत्र लिहिले शब्दानं ते पत्र लिहिणं तुझं, तू आता प्रकाशानं तुझं तू पहा. तेव्हा या पत्रातील शब्दाचे व्याज म्हणजे निमित्ताने साह्याने तू आपल्या आत्मस्वरूपास यथार्थ समजून घे. मी शब्दाचं सहाय्य घे. कारण का शब्दावाचून हे सांगताच येत नाही. म्हणून शब्द हा बहुसाल उपकाराच्या राशी. म्हणून चालविला मागे येतील त्याशी. मागून आली वाट सिद्ध ओळीची तैशी. तरले तरती का अनेक एक विश्वाची. म्हणजे तुमची श्रद्धा सांगितली तेवढ्यासाठी बघा. शब्दमानी श्रद्धा. तुम्हाला श्रद्धेशिवाय पुढलं काही होणार नाही. कारण का सागर दादा जरी आपण ह्या मार्गावर लागलो, कळलं असं वाटलं तरी कळणं जाण्याला बराच काळ वेळ जातो. कळलं असं वाटतं पण कळणं हे जायला बराच काळ जावा लागतो महाराज. न कळणं घाली होतं ते कळणंच दिमाग करतंय महाराज. आणि ते विशेष विपरीत असतं महाराज. म्हणून शब्दानं तुला सांगितलंय ना, तत्वमसी महावाक्य ते तू आहेस. तू देह म्हणत होतास ना, तू देह नाहीस. तू कोणी योगी नाहीस. तू अष्टांग योग करणारा तू नाहीस. चमत करणारा तू कोण गुरु नाहीस, कोण नाहीस, तू शिष्य नाहीस. तर तू ते कोण आहेस, ते तत्व आहेस. आणि तुझं तूच आता पहा. तुला तिथं कारण का स्वयंप्रकाश तू आहेस. तुझ्या बघण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची, तुझा साक्षी जो आहे तो सगळ्याच प्रकाशन करतो. पण साक्षीच्या प्रकाशनासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. म्हणून साक्षी हा स्वयंप्रकाश आहे.
फक्त तो शब्दाचं व्याज कर म्हणजे तत्वमसी महावाक्य हे कधी विसरू नकोस. तत् म्हणजे ते ब्रह्म, तो म्हणजे तू, अशी या दोन्ही आहे ना अशी पदानं सांगितलेलं आहे महाराज. ते तू जाणून घे. तेव्हा या पत्रातील शब्दाचे व्याज म्हणजे निमित्ताने सहाय्याने तू आपल्या आत्मस्वरूपास यथार्थ समजून घे. म्हणजे मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे अशा बोधात तू राहा. बघा काय कर मग, मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाच्या बोधात तू राहा. तुम्ही आत्मा मानत होतास महाराज, मी आत्मा आहे असं तुला माहिती आहे, सांगायची काय गरज नाही. तू ज्ञान प्रकाश आहे, पण मी आत्मा नाही सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे म्हणे. इथं ब्रह्मने आत्मा तो भेद मानत होता आणि मग तो विक्षेपात येत होता. समाधी उतरली की तो विक्षेपात येत होता. समाधीच्या ठिकाणी तो स्थिर होत होता. त्याची लयरूप निवृत्ती होती, आत्यंतिक निवृत्ती झालेली नव्हती. म्हणजे त्या स्वरूपाचं त्याला अज्ञान राहिलेलं होतं महाराज. स्वस्वरूपाचं अज्ञान, मी ब्रह्म आहे हे कळलेलं नव्हतं. आत्मा मानत होता तो, मी देह नाही आत्मा आहे. आत्माकार वृत्ती होत होते. 6 महिने त्याला आत्मानुसंधान होतं महाराज. म्हणून त्याला क्षुधा पिपासा धर्म नव्हते, देहाच्या येते. देहाचं तादात्म्य सुटलेलं होतं महाराज. जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या त्याला अवस्था देखील नव्हत्या. अखंड राहत होतं ना समाधीत. आणि समाधीत महाराज सगळं, कारण का समाधीत अविदित ते लीन होतं अंतकरण आणि ब्रह्माकार होते महाराज. आणि त्याच्यामुळे या अवस्था अतीत होता, तो क्षुधा अतीत होता. तरी पण अज्ञानाने आवरत होता. मी ब्रह्म आहे माहिती नव्हतं, म्हणजे भेद होता ना. आणि मग विक्षेपात आला परत आणि उतार पावला की जग ते जग मानत होता, मी तो मी मानत होता. कोण आहे सगळे म्हणजे शिष्यमंडळींना शिष्य मानत होता, मी कोणतरी गुरु मानत होता. मग कुणाचं काय काम झालंय, काय राहिले, काय आली काय गेली, काय उठून गेली, काय मेलेली, हे सगळं कार्य पुढे सुरू होत होतं मला. म्हणजे तो एक संसारच होता ना. किती कठीण आहे बघा, किती अवघड आहे बघा. जेवढं ऐकाय सोपं वाटतं तेवढा नाही काय आहे, आपण परमार्थ करतोय तो कुठल्या कुठेच बसतोय. परमार्थाचा शेवट कुठे आहे गुरुजी हे कळणं अत्यंत गरज आहे. आणि हे करणाऱ्यानं कळवून घेऊनच करायचं. आणि कळणाऱ्यांना हे जे करतात ना त्याला कळवून देणं हे महाराज शास्त्राचं कर्तव्य आहे. हे शास्त्राला का प्राधान्य दिलं महाराज, तर जीवाला जे कळत नाही ते कळवून देणं हे शास्त्रत्व आहे महाराज. परवा आता मी तिथे गेलो त्या वडगावात, त्या कथा सोडा म्हणल्या, आम्हाला कथा बिता काय नको होता. कथा बिता तुमच्या ठेवा भानगडी बाजूला म्हणले कालच्या प्रवचनाला. सरळ आम्हाला तत्व काय आहे ते सांगा, वेदांतशास्त्राचं मनोगत काय आहे ते सांगा. कथा नको तर आम्हाला. रामाची कथा झाली, श्रीकृष्णाची कथा झाली, कौरव पांडवांची कथा, तुमची कथा का ऐकायची. आणि आमची कथा जर नाही ऐकायला मिळत तर आपण कथेच्या पलीकडेच राहतो महाराज. कथा सांगितली करतो मला असो महाराज. तिकडे आपल्याला जायचं नाही. चांगदेवा तू शब्दाचं व्याज कर. आता तो म्हशी महावाक्याद्वारा तुझ्या स्वरूपाला तू जाणून घेता, तुला जाणीव नाही त्याची, आणि जाणीव करून देणार हे शास्त्र आहे महाराज. म्हणून वेदाला अत्यंतिक मान्यता द्यावी महाराज. वेद हा तुम्हाला अपौरुष आहे आणि जीवाच्या कल्याणासाठी प्रवृत्त झालेला आहे. ऐतापासून काढी ती नाही का श्रुतीपूर्वती माऊली जगाती माऊली तुमची आमची आहे. आम्ही भरकडत चाललोय महाराज. परमार्थ करून देखील भरकडत चालू ही देखील कळणार महाराज. आणि कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. चांगदेवाला सांगावं लागलं तर तुम्हाला सांगावं का नको, आपण पटकन ऐकून घ्यायचं महाराज. चांगदेवाला ऐकावं लागलं, चांगदेवाला शरणागती करावी लागली, कुठंतरी चांगदेवाला समजून घ्यावं लागलं, नाही तर आत्मसात करावं लागलं, तर आपण काय करावं, हे ज्याचं त्यानं कल्याण इच्छून करून घ्यावं महाराज. नेमकं कल्याण कशाचं आहे या अगोदर कळून घ्या तुम्ही. बघा काय म्हणायचं आहे, नेमकं कल्याण म्हणजे काय हे कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कल्याण म्हणजेच आपलं जन्ममरणाचं जे अनर्थ आहे तो निवृत्त करणं, मोक्ष प्राप्त करून घेणं हे कल्याण नाही महाराज. बंध निवृत्त करणं हेच खरं कल्याण आहे. त्याच्यासाठीच मानव जन्म आहे महाराज. नाही त्याच्यासाठी सगळं योग याग हे धर्म अधर्म हे सगळे जे तीर्थयात्रा श्रवण मनन निदान ते तुमचं हिचे अष्टांग योगापत्र हे सगळं त्याच्यासाठीच आहे महाराज. एकासाठीच आहे, स्वस्वरूपाचं अज्ञान निवृत्त करणं. म्हणून तू कल्याण करून घे बाबा.
त्याचं व्याज कर शब्दाचं. आणि तू तुझ्याच दिव्यानं म्हणजे तुझ्या प्रकाशानं, तुला आता दुसऱ्या प्रकाशाची गरज आणि दुसऱ्याला बघायची गरज नाही, दुसऱ्या नाहीच, आणि तू स्वयंप्रकाश आहे. नाहीतरी तू आणि कुणाला तरी बघायला असेल, स्वयंप्रकाशानं ती बघ. हो. शब्दाचं व्याज करून. तैसी केली या गोटी तया उघडी जे दृष्टी हो. आपण भेटी आपणा माझी. अर्थ, त्याप्रमाणे तुझ्याशी संवाद केल्यानंतर त्या संवादाच्या योगाने तू आपली ज्ञानदृष्टी उघडावी, हीच आपल्या स्वरूपाचे ठिकाणी आपली भेट आहे. बघा, तुझ्या ठिकाणी मी आता जी गोष्ट केली, शब्दाने जी गोष्ट केली ना, तर तू काय करावंस, तुझ्या ठिकाणी जी ज्ञानदृष्टी आहे ती हरपली आहे. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र कुठे लावायचं दादा? हे प्रमाण म्हणतोय हो आपण. प्रमाण आपण म्हणतोय, पण तुकोबरायाने, ज्ञानोबरायाने, एकनाथ महाराजांनी जी प्रमाणं दिल्यात ती स्वरूपाच्या ठिकाणी दिलेली आहेत. पहाट झाली कोणती? सकाळी उठा पहाटे, ही नव पाठ. ज्ञानोदयीची पाठ. उठा जागे व्हा, आता कुठं? स्वरूपाच्या ठिकाणी जागे व्हा महाराज. ही जागृती म्हणा नव, ही जागृती नव, ही स्वरूप निद्रा आहे. आणि यात आपण पाहतो ते जग हे स्वप्न आहे, पण स्वप्न वाटतं ना, ही निद्रा वाटतं ना महाराज. म्हणून तू तुझ्या ठिकाणी जागृती कर, तू तुझ्या स्वरूपाला तुझा तूच पहा म्हटले महाराज. विवरण, त्याप्रमाणे हा जो पत्रातील तुझा माझा संवाद झाला आहे, त्याप्रमाणे पत्रातनं तुझा माझा संवाद झालाय. शब्दात झाला ना संवाद, झाला तो शब्दातून झाला. त्या संवादाने तू आपली ज्ञानदृष्टी उघडून घे. बघा, म्हणजे अजून तुला अज्ञान आहे. एक ज्ञानेश्वर महाराज सांगदेवाला अज्ञान आहे म्हणून सांगायला पुरे पडले. तुम्ही आम्ही सांगू शकलो नसतो, कारण का तो अधिकारीच तसा होता महाराज. पण अज्ञानाची कुठपर्यंत होत आहे कळणारे महाराज ज्ञानेश्वर महाराज एकमेव, ज्ञानियांचा राजा, कैवल्याचा पुतळा असं म्हणा. प्रगटाला चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबा, दरुषेने हरिता सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली सांग याची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. असो महाराज. चांगदेवा, या दृष्टीने तुझ्या ठिकाणचं जे अज्ञान आहे ते निवृत्त कर. अज्ञान निवृत्त करायला ज्ञानदृष्टीच पाहिजे महाराज. तेच त्याच्या विरुद्ध आहे. कर्मोपासना इथं बसत नाही महाराज. अंधकाराच्या विरोधी महाराज प्रकाशच आहे महाराज. तसं अज्ञानाच्या विरोधी ज्ञानच आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही महाराज. यावरून असे लक्षात यावे की, बघा, यावरून असं लक्षात यावं की चांगदेवाची जर ज्ञानदृष्टी झाकलेली आहे तर तुमची झाकलेली नसेल काय? बघा, ज्ञानदेवाची जर ज्ञानदृष्टी झाकलेली आहे चांगदेवाची, तर तुमच्याची झाकलेली नसल काय? विचारलंय, नसल काय? तुम्हाला ज्ञानदृष्टी आहे, हो. पण ती झाकलेली आहे. श्री आहे. तुकोबाराय हीच भाषा वापरतात. आहे महाराज, पण झाकली आहे. म्हणून तुम्हाला ज्ञान संपादन करायचं नाही, आनंद संपादन करायचं नाही, सत्संपादन करायचं आहे. फक्त त्यावर आवरण आहे ते निवृत्त करायचं आहे. ज्ञानदृष्टी नसली तर आणून देता येते, सुख नसलं तर आणून देता येतं. आणून दिलेलं खरं असतं महाराज. सत्स्वरूपात नसती तर आणून देता आली असती नाही महाराज. सच्चित आनंद आद्वय हे आपलं खरं स्वरूप आहे, फक्त तिच्यावर आवरण आहे. ज्ञानदृष्टी हरपली आहे, ते संपादन कर बाबा. हो, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही दिवस दोन्ही. या चांगदेव 65 ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाशी ज्या गोष्टी केल्या त्या ज्ञानदृष्टी उघडण्याच्या केल्या. बघा, चांगदेव 65 ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवासाठी काय केलं महाराज? कुठल्या गोष्टी केल्या? तर ज्ञानदृष्टीची हरपली ती होती, ती दृष्टी उघडण्याच्या गोष्टी केल्या. म्हणून दृष्टी उघडण्याचाच आपण व्यवहार करत राहावा महाराज. म्हणून डोळस परमार्थाला तिने अत्यंतिक महत्त्व दिले. मग तुमची कर्मापासून सुरुवात असून दे, नामस्मरणापासून हे असून दे, पण ते करायचं कशासाठी हा हेतू तुम्ही धरून ठेवा. पुढे काय गुरुजी म्हणायचं आहे?
तुमचा जसा अधिकार असेल तसं ते करत राहा तुम्ही, पण पुढचा हेतू योग्य धरून ठेवा. आणि मग तो हेतू जर असेल तर तेच कर्म तुमचं यथार्थ सांगितले तसं होतं आणि पुढच्या प्रवासात आपण जातो. मला ज्ञानदृष्टी आपली संपादन करणं हेच आपलं कर्तव्य आहे. म्हणजे त्याच्यावर आवरण आहे हे निवृत्त करणं. हो. त्या ज्ञानदृष्टी उघडण्याच्या केल्या या 65 ग्रंथामध्ये करा असा उपदेश कुठेही आलेला नाही. आलं काय? ज्ञानदृष्टी उघडण्याचा आहे तसं व्यवहार केलाय. करा कुठेही उपदेश आलेला नाही. मला चांगदेव 65 आतापर्यंत करतच आलोय महाराज, आणि करूनच बंद वाढतो महाराज. न करणारा पण असून करायला लागलो काहीतरी म्हणून बंद वाढलं महाराज. म्हणून नैष्कर्म्य स्थितीला अत्यंतिक महत्व आहे. नैष्कर्म्य स्थिती, कर्म अभाव स्थिती, कर्तव्य अभाव स्थिती, नैष्कर्म्य स्थिती त्याला म्हणते. काही करावं लागत नाही, वस्तू स्वयंसिद्ध आहे, तिच्यासाठी काय मिळवावं लागत नाही. आणि तिथं अंधकार नावाचा पदार्थ नाहीच. म्हणून प्राप्ताची आणि निवृत्तीची निवृत्ती आहे महाराज. पण मधला काल धरलाय अध्यास म्हणून, पण इथं करा म्हणून काय सांगाय नाही. आता करण्याचा जीव गुंजतो महाराज, अडकतो महाराज, मोहात पडतो. एक सुख तरी होईल ना तर दुःख तरी होईल. अधिक मिळालं तर मोहात पडेल, दुःख सुख होईल. नाही मिळालं तर दुःख होईल. आणि सुख दुःख अतितापन होईल. सुख करण्यात हे घोटाळा आहे महाराज. जाणण्यात जाणावं लागतं मला. हो. मग कुठे करा म्हणून सांगितलेलं नाही. तुम्ही अगोदर रजोगुणाने करीत होता. मग अगोदर काय करत होता? रजोगुणानं तुम्ही करत होता, म्हणून तुम्हा सत्वगुणाने करा असे सांगितले. होय. अगोदर काहीतरी करत होता. ते सत्यनारायण करत होता, यज्ञ यागादी करत होता. मग आता पांडुरंगाची सेवा करा, एकादश करा, भजन करा, पूजन करा, वारी करा. सत्वगुणातलं करा म्हणून सांगायची पाळी आली महाराज. म्हणजे आता पावे तो तुम्ही सत्वगुण वाढवण्याच्या गोष्टी ऐकल्या, पण ज्ञानदृष्टी उघडण्याच्या गोष्टी ऐकल्या नाहीत. आतापर्यंत तुम्ही सत्वगुण वाढण्याच्या गोष्टी ऐकल्या, पण ज्ञानदृष्टी उघडण्याच्या गोष्टी तुम्हाला ऐकल्या नाहीत आणि कुणी सांगितल्या बी नाहीत. म्हणून ज्ञानदृष्टी उघडली नाही. म्हणून तुमची ज्ञानदृष्टी उघडली नाही. किंबहुना चांगदेवांची देखील ज्ञानदृष्टी उघडली नव्हती. झालं. किंबहुना आता सांगायचं काय, तुमची तरी नाहीच नाही उघडली नव्हती, पण चांगदेवाची देखील एवढा योगी असून 6 महिने समाधी लागून ह्या विश्वात अचिंत्य काही शक्ती त्यांनी करून दावलेल्या होत्या, ज्या शक्तीचे चिंतन देखील करता येणार नाही. पण ज्ञानदृष्टी उघडी झालेली नव्हती महाराज चांगदेवाची. माझ्यानं आपल्या जाग्यावरती आलो की आपण कुठं होतो लोळत होतो आणि कुठं जायला पाहिजे हे कळतं. आणि हे कळणं अत्यंतिक कळालं एकदा ना, मग आता दिवचारी खेळी. पण कळच तर महाराज गुरूंच्या घरात इस्तूर वाटला, कुठे थांबायचा नाही. इथं आल्यावर आता काय असेल तसं, पण जाग्यावर येणं आपलं कर्तव्य आहे महाराज. चांगदेवाची देखील ज्ञानदृष्टी उघडी झालेली नव्हती महाराज. म्हणून त्यांना माऊली असा संदेश देतात की म्हणून माऊली त्यांना संदेश देतात, सांगावं लागतं महाराज. आम्ही तुला सांगितलेल्या गोष्टींच्या साह्याने ज्ञानदृष्टीचा उदय करून घे. आता तुला पाठीमागे ज्या तुला गोष्टी सांगितल्या त्याला काय आता कर्मोपासना करून सांगायची गरज नव्हती, ध्यानधारणा कर म्हणून सांगायची काही गरज नव्हती. फक्त शब्दाचं व्याज कर आणि तुझ्याच प्रकाशानं तू पहा. तिथं दुसरा प्रकाश या नको आणि बघायला दुसरी वस्तू ही आणू. प्रकाश आणायचा झालं तू स्वयंप्रकाश ठरणार नाहीस, आणि दुसरी वस्तू आणायची म्हटलं तर तू अभेद स्वरूप तुझं ठरणार नाही, भेदातच असेल. आणि ज्ञानदृष्टीचा उदय झाला म्हणजे आपल्याच ठिकाणी आपली भेट होईल. ज्ञानदृष्टीचा उदय झाला तर तुला भेटायला जायची काही गरज नाही महाराज, आपल्याच ठिकाणी तुझी भेट होईल महाराज. म्हणजे आपण आपल्या वास्तव स्वरूपातून च्युत झालो आहोत, त्या आपल्या मूळ स्वरूपास या त्यांची ओळख करून घ्या. बघा, आपल्या वास्तव म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप आहोत, त्या स्वरूपापासून बाजूला गेलोय, च्युत झालोय.
आता आपली ओळख करून घ्यायची म्हणजे त्या स्वरूपालाच आपण प्राप्त व्हायचं. तेच मी आहे, ब्रह्म मी आहे. खरं सर्वाचं अधिष्ठान कोण आहे? या विश्वाला जगताला ब्रह्म अधिष्ठान आहे महाराज. आधारही तेच आहे आणि अधिष्ठानही तेच आहे. आणि तेच खरं तुमचं आमचं स्वरूप आहे. त्याच्या विना दुसरं काय या जगात नाही. पण आपण कुठंतरी देहाला मी म्हणायला आलो, त्या संबंधाने इकडे खाली आलो महाराज. त्याचा संबंध सुटला महाराज आपल्याला आणि इकडं आलो महाराज. आणि ते बाजूला आलेलं सोड तू आणि तुझ्या स्वरूपाला तू प्राप्त हो. हो. तू कोण देह नाही, जामका नाही, स्तमका नाही, ते तुझं स्वरूप आहे, त्याला तू प्राप्त हो. हो. ही खरी आपल्या ठिकाणी आपली भेट आहे. आणि हीच खरी आपल्या ठिकाणी आपली भेट आहे. सृष्टीमध्ये 4 वाद आहेत. आता बघा सृष्टीत 4 वाद सांगितलेत. जडवाद, शून्यवाद, भेदवाद, चेतनवाद. बघा, जडवाद, शून्यवाद, भेदवाद आणि चेतनवाद. आत्मा अनात्मा दोन्ही चेतन मानणारे भेदवादी. बघा, आत्मा आणि अनात्मा दोन्ही चेतन मानतात, ते त्याला भेदवादी म्हटले. सृष्टी सत्य म्हणतात, ते आत्माही सत्य म्हणतात, भेदवादी आहे ते. हं. दोन्ही जड मानणारे जडवादी. आणि ते दोन्ही जड मानतात. सुषुप्तीत देखील तू झोपतोय ना, जड चेतन दोन्ही मानले त्याला गुरुजी. आत्म्याला देखील तू झोपतोय ना, मग तिथं जड मानलाय. आणि त्या जर मताचं आपण मानत गेलो महाराज, हे बघा का वेदांत शास्त्राला महत्व द्यायचं महाराज. हे शास्त्रकार सगळे महाराज शास्त्रज्ञ अनुभवी पुरुष आहेत महाराज. सगळे ईश्वर कृपेला पात्र झालेले आहेत. पण काही अंशाने महाराज ते अपुरे राहिलेले. आणि ते शंकराचार्यच महाराज एकमेव श्रेष्ठ ठरले. का? शंकराचा अवतार म्हणून. ज्ञानोबारायाने चांगदेव युगी आहे, पण एक युक्तयुगी आहे आणि दुसरा इंजनयुगी आहे. तसं युक्तयुगी म्हणजे शंकराचार्य आणि बाकीचे इंजनयुगी प्रयत्नानं झालेले. तशी तुम्ही आम्ही जरी समाधी लागली तरी युक्तयुगी होऊ शकत नाही. ज्ञानोबासारखे पेटा काय अलंकार करता येतील, तुकोबासारखं नटता येईल, पण तुकोबाराय आपण होऊ शकत नाही. स्वयंभीम आहे ते केलं नाही. आम्हाला कुणी महाराज केलेलं नाही म्हणून सांगितलंय. मी स्वयंभू आयता आहे म्हटलंय. घोरांची भाषा आहे. वासुदेव मी तत्वता कळू येईल विचारिता आहे ठाऊ का सभाही संता अनेक मागुता तुझा विचार नाही, मी दुसरा कोण आहे? वासुदेव परमात्माच मी आहे. असं दोन्ही नाहीत मानणारे शून्यवाद. शून्यवाद. तुमचं तत्व दिसत नाही, जगही नाही, मग शून्यवाद. आम्ही कुठं तुम्हाला म्हणतो. आणि शून्यवादवादी आणि हे भेदवादी काय वेदांत त्याच्या आडवे येतात मला. काय नाही म्हणता मग शून्य आहे. काय नाही म्हणणारा कोणतरी आहे ना, तुमचा शून्यवाद वडला. आणि तुमचं दिसतंय ते बाधित होतं ना, आमचा अभेदवाद आहे. कल्पित आहे ते. कल्पित असतं ते मिथ्या असतं, उपाधिकृत आहे. आणि उपाधीला कोणतरी आश्रयासावा लागतो, ती सत्य आहे. आणि अनात्मा जड व आत्मा चेतन मानणारे चेतनवादी. बघा, अनात्मा जड आहे हे आपला वाद आहे, आणि आत्मा हा चेतन आहे. आणि चेतन कारणवाद मानलाय. या जगताला चेतन कारणवाद मानलाय. परिणामवाद, परमाणुवाद, स्वभाववाद खंडित आहेत. आणि चेतनवाद म्हणजे तो अभिन्न निमित्त उपादान कारण या परमात्मा जगताला कारण आहे. माया प्रधानानं उपादान कारण, चेतन प्रधानानं निमित्त कारण. वेदांत शास्त्राचा चेतनवाद आहे. बघा, वेदांत शास्त्राचा चेतनवाद आहे. आपण या वादावर यायचं महाराज. झालं परमात्मा या स्वरूपानं नटलेला आहे, एवढं घ्यायचं. परमात्मा या स्वरूपानं ते बी तुम्ही मानायला लागला म्हणून. अलंकार नाही आहे ते सोनच आहे, तसं जग नाही परमात्माच आहे, पण मानायला लागला ना तो ज्या रूपानं झाला माना, म्हणजे त्याच्यात भेद सिद्ध होत नाही आणि विकार निर्माण होत नाही. अभेद वस्तू निर्विकार जशीच्या तशी राहते, त्या रूपानं पहा. अभेदात दर्शन आहे, कल्पित भेद घेऊन दर्शन घ्या, काय अडचण आहे. कल्पित भेद बांधला की अभेदात कधीही बिघाड होत नाही आणि व्यवहारही होतो महाराज. वेदांत शास्त्राचा चेतनवाद आहे. बघा, वेदांत शास्त्राचा चेतनवाद आहे. त्यांनी जडाचा परिणाम व चेतनाचा विवर्त असे मानले. आलं का? जडाचा परिणाम, चेतनाचा विवर्त असं मानलेलं आहे. आता त्यांना तिथं एक इच्छा झाली ना, एकोहम भूषा, तिथं तो हे
अं, अं, माया प्रधान चेतन कारणवाद म्हणलाय, तिथं चेतन कारणवाद म्हणला. त्याला इच्छाही झाली ना भाऊ भाऊ म्हणून, तो तिथं चेतन कारणवाद, त्याचीच इच्छा हे नटलेला आहे, तिथं चेतन कारणवाद लावलेला आहे. ही जागा कळावी आपल्याला. कुठे लावलं चेतन कारणवाद? त्याला एकोहम बहुश्याम असं वाटलं ना, तोच चेतन कारणवाद. आणि मग त्याच्यासाठी मायाचा स्वीकार केला प्राधान्यानं, एकलेने कंठविना म्हणून. हां, आता जे हे दिलं की नाही, अनात्मा जड आणि आत्मा चेतन मानणारे हे चेतनवादी म्हणण्यापेक्षा भेदवादी असतील असं वाटतं. भेदवादी ते भेद अभेद दोन्ही मानतात, ते भेदाभेदवादी. कारण पण की ती एके ठिकाणी चैतन्याच्या दृष्टीने बघितलं तर अनात्मा पदार्थ सिद्ध हेच होत नाही ना. काय चेतनवादी जे आपण वेदांतांनी मानलंय हो. चेतनवाद, हो. हे त्यांनी सर्वत्रच मानला. होय. मी इथं भेदवाद्याची तिने व्याख्याच दिलेली नाही, नाही. म्हणून म्हणलं काय, हं. अनात्मा जड आणि आत्मा चेतन मानणारे चेतनवादी तिथं ते भेदवादी असेल असं वाटतं. नाही 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 नाही. अभेदवादी तिथं भेद कल्पित भेद मानतात. अनात्मा जड मानलाय ना तिने. वर्ण काय काय दिलंय, आत्मा अनात्मा दोन्ही चेतन मानणारे भेदवादी, होय. दोन्ही जड मानणारे जडवादी, हम्म. दोन्ही नाहीत म्हणणारे शून्यवादी, आणि बरोबर. अनात्मा जड आत्मा चेतन मानणारे चेतनवादी. बरोबर आहे की अनात्मा जड मानलाय हो, मी केवळ चेतनवादच मानायचं तिथं. लक्षात ठेवायचं. अनात्म्याचा बादच करायचा तुम्हाला. जरी दिसत असला का नाही, त्याचा बाद झाल्याशिवाय चेतन सिद्धच कसं होईल महाराज? अनात्मा म्हणजे हा, माया. हे बाकी सगळं दिसणारं मायाकारी, अनात्मा म्हणजे माया. आता मायाकारी. इथं खाली आणि तेवढा चेतन म्हणजे आत्मा मानायचा. हा खाली लिहिले बघा, हे त्याने जडाचा परिणाम म्हणजे हा. मायेचा परिणाम आणि चेतनाचा आणि चैतन्याचं चैतन्य. विवर्त. मानलंय, बरोबर आहे. हा. हे ही पण मग आता परिणाम म्हणजे काय? अज्ञानामुळं बसला, रज्जूच्या अज्ञानामुळं सर्प बसला, हे परिणाम, अज्ञानाचा परिणाम. आणि तीच वस्तू दुरीची सर्परूपानं प्रतीला आली. परमात्मा अज्ञानामुळं न कळल्यामुळं एक जग वाचायला लागलं, बरोबर आहे. स्वरूपाच्या अज्ञानामुळे याचा परिणाम मानायचा. पण जरी परिणाम झाला तर तात्विक नाही, त्या वस्तूत काय बिघड झाला नाही. तीच वस्तू या रूपानं प्रतीला आली. त्यालाच उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप याला परिणाम म्हणतोय. आणि चैतन्याचा अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा रूप, हे परिणामाचं आणि विवर्ताचं उदाहरण दिलेलं आहे. कारण का मायेचा परिणाम, चैतन्याचा विवर्त, तेही जग. हा. म्हणजे अनात्मा जड आणि माया या तीन गोष्टी एक म्हणजे एकच आहे त्याचा अर्थ. आपण अनात्मा म्हणजे काय वेगळं बांधलं. मी बघताना कसं हा. ती मला पण शंका आलतीच. पण चैतन्य ते- स्वरूपाकडनं, कारण की ह्या जीवनमुक्ताच्या ह्याच्यावरती एकंदरीत विचार चाललेला आहे, बरोबर. काही नाही. म्हणून म्हणलं ते दोन्ही आणि वेगळं वेगळं पृथक्करण करणं म्हणजे आणि भेदच सगळं मीच झालं सांगणारे जे आहेत ना, तुम्ही विवर्तवादाचा एकदम चष्मा वरच्या- लावणारे तिने जे आहे, दिसणारा अनात्म पदार्थ मिथ्या हे सांगितलं, जड आहे सांगितलं. म्हणून तुमचा अद्वैत तत्व सिद्ध होतं, भेदवाद सिद्ध होत नाही. भेद निवृत्त होण्यासाठी जड गाठलं तिथं. कारण का चेतनची काय ना, ते शिल्लक राहतं ना. जडाचा संपूर्ण काय होतो, बाद होतो. जगत मी झालो असं कोण म्हणलं? चैतन्य म्हणलं. हो. जगत जड मानायचं आहे. हा, हा. निराश होत होते का ज्ञानाने हळूहळू. मी झालो. हो. आता विवर्तवादाचा चष्मा आला की मग जड बी राहत नाही, आणि भेद जातो ना. हो हो पण सांगायसाठी हो, हो. जड आणि चेतन, जड असणारं जगत हा विवर्तवादाने ईश्वरच आहे. जड असणारं जगत विवर्तवादानं ईश्वर आहे. ईश्वर आहे. म्हणून चेतन जग आणि मग जड नाही, तोच परमात्मा आहे. हे त्यांचं मत आहे, वेदामध्ये. हे त्यांचं मत आहे हो. अध्यस्त इथं पदार्थाचा तसं- अधिष्ठान रूप जो असतो एवढं झालं की झालं. हे विवर्तवादाच्या चष्म्यानं बोलायचं. हो. चष्मा शंका वेगळी आहे. विवर्तवादाचा राहिला पाहिजे आणि किंवा तुम्ही जड म्हणताना चेतन वेगळं भेद जातो. म्हणून हे दोन्हीकडे का दावून दिले मला? जडाला तुम्ही हे चैतन्य कसं हे म्हणताय? बघा, हे दोन्हीकडे का लावून दिली, या दोन्ही संगती का लावून दिली आता? तर आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान होतो असतोच, एवढं पेरणारी फार दुर्मिळ आहे. मग हे दिसतंय ते का? मग तिथे कार्यकारण भाव लावून दिलाय त्यांची समजूत करण्यासाठी. कारण जे असतं तीच कार्यरूप होतं. आणि मग या दोन्हीला कारण असणारा अधिष्ठान परमात्मा आहे. तुम्ही कार्यातनं कारणाकडे आला ना, तो अधिष्ठानावर येतोच. म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण तो परमात्मा या विश्वाला जाऊन दिलेला आहे. कारण कधी रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर स्वरूप प्रती आली नाही, आम्हाला मान्य आहे. पण ज्ञान झाल्यानंतर तुमची ही येते ना, प्रतीती येते ना जगताची, ती काय येते? म्हणून संसर्गाद्यास आणि स्वरूपाद्याचे दोन आद्यास तिथं दावावं लागते. तसा पुष्कळही विचार करावा लागतो महाराज. एकाएकी समजूत होत नाही महाराज.
नाहीतर मी म्हणतोय तसं हे कर, काय नाहीच म्हण. नाहीच म्हण, तुम्ही गुरु मी शिष्य आहे, हे दिसतंय, खातोय पितोय आणि नाही कसं म्हणायचं. जाता जाता एवढी समजत होती, होय हो, नाही होत मला. आता कुठं तिथे गेल्यानंतर त्याला सांगायची गरजच नाही. अवघेची त्रैलोकी आनंदाची आता त्याने म्हटले ना, त्रैलोकी आहे आनंदाची आता. चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथानाथ एका जनार्दनी. ते महत्वाचं आहे बघा. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा, त्याची शोभा, तो एकपणानंच उभा आहे. आता माय जगन्नाथ सगळं त्यात सामावून मला, पण चित्त ठेले, जरणी चित्त ठेले हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ती दृष्टी आली आणि दृष्टीमुळे मी स्वरूपापात्रात गेलो. या सगळ्या मग संगती लागतात तिथं. नव्हे तिची कशी झालेली केळिया, नाही तिची दिसू लागलेली, आपली जावडी धरून केळी आपापना ते मिळालेली. आत्मा अव्यवहार्य आहे. बघा आता इथं करायला सांगितलेलं नाही. आत्मा कसा आहे? अव्यवहार्य आहे. प्राज्ञ अनुभूत व्यवहार्य आहे. व्यवहार आहे. प्राज्ञा अनुद्भूत अनुभूत अनुद्भूत व्यवहार्य आहे. हो. प्रमाता अद्भुत व्यवहार आहे. उद्भूत व्यवहार्य आहे. व्यवहार्य आहे. आता प्राज्ञ म्हणजे सुशुद्धीत आपण आहोत. आत्मा अव्यवहार्य आहे. कसं आणलंय बघा. प्राज्ञ म्हणजे सुशुद्धीत, अनुद्भूत व्यवहार्य तिथं उद्भूत नाही, अनुभूत व्यवहार आहे. मी म्हणजे सुखाने झोपलो होतो व्यवहार आहे, पण उद्भूत नाही तिथे व्यवहार. प्रमाता प्रमाता आता प्रमाणद्वारा आलेला. उद्भूत व्यवहार आहे. उद्भूत व्यवहार. हो, जीव आता आपण प्रमाता म्हणजे प्रमाणद्वारा व्यवहार करणारा उद्भूत व्यवहार आहे. चैतन्याच्या ठिकाणी माया विवर्त आहे. बघा आलं का, चैतन्याच्या ठिकाणी माया ही विवर्त आहे. मायेचा परिणाम आता आले का? आहे. माया ही विवर्त आहे चैतन्याच्या ठिकाणी, त्याची शक्ती आहे हो दादा. आणि तिचा परिणाम आहे. प्राज्ञ ही सुषुप्ती झालं ना, होय की, मग तो अव्यवहारी आहे ना. अनुद्भूत आहे. अनुभूतलेले. तिथं उद्भूत कुठं आहे? तिथे घडणारी क्रिया ही स्वयंभू आहे. कोण तुम्हाला करत ती नाही. बाहेर आल्यानंतर तुम्ही मला काय कळत नव्हतं, हे कळलं. जागृतीत आल्यावर जाणत नव्हतं, हे सांगता आल्यानंतर उद्भूत होते काय नाही. त्यावेळी त्या कालातली त्या कालात आले का लक्षात? सुषुप्तीच्या कालात अव्यवहार्य हा. अनुद्भूत. हा, आले का लक्षात? अनुद्भूत आहे त्यावेळी. बोला. आणि अंतकरणावच्छिन्न चैतन्य. चैतन्याला प्रमाता असे मानतात. मग अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला काय म्हटले? प्रमाता म्हटले. इथं अंतकरणानं छेद दिला त्या. आता व्यापक चैतन्य आहे ना, त्यातलं. व्यापक चैतन्य आहे ना, त्यालाच एक अवच्छेद लागला. आता ही वाटी ठेवली, एवढ्याने येतला जागा छेद केला बघा. तसं त्या व्यापक चैतन्याला अंतकरण लागलं, त्याला अवच्छेद भाग, त्यालाच अवच्छेदवाद म्हटले. छेद केला तेवढंच ही वेगळं इथं वाटायला लागले. आणि ते वेगळं झाले असं वाटूनच आपण तिथं नाचायला लागलो, मी एवढाच म्हणून. आणि त्या व्यापकाला आपण विसरलो आणि देहच मी म्हणायला लागलो. त्याच्याशी तादात मी सोडलं आणि खरं तादात मी याच्याशी धरलं मला, आणि मीच ती म्हणायला लागलो. स्थूल शरीर आरंभवादात बसते. बघा, स्थूल शरीर हे आरंभवादात बसतं. लिंग शरीर परिणामवादात बसते. आता लिंग शरीर हे परिणामवादात बसतं. कारण शरीराचा विवर्तवाद आहे. कारण शरीराचा आता कारण शरीराचा मी करतो आता. कारण वेगळं. म्हणजे अज्ञान आहे. कारण शरीर म्हणजे अज्ञान. राहतं तर कोणावर राहतं? हे दादा, मला कळत नाही म्हणणारा कोण? म्हणजे त्याच ते आहे. मला खरं म्हणजे अज्ञानाची शेतीच होत नाही. मला कळत नाही, कळतंय का नाही? मला कळत नाही, कळतंय का नाही? सूर्याच्या ठिकाणी अंधकार नाहीच महाराज. आणि अज्ञान असं तर तुम्हाला सुषुप्तीतलं काहीच 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 कळलं नसतं गुरुजी. एक शब्द पाहिजे, कारण शरीराचा. तोडलाय शब्द. वस्त्रापेक्षा स्थूल शरीराला
शाश्वती जास्त. बघा वस्त्रापेक्षा, कारण का आपण चांगलं दिसावं म्हणून चांगली शर्ट घालतो नाही काय? नाही बघू हा, वस्त्रासाठी वस्त्र का शरीरासाठी? मुली काय म्हणायला? शरीरासाठी. वस्त्रासाठी कोण वस्त्र घेत नाही, आणि ते बी चांगला सुशोभित दिसावा, नुसतं झाकावं म्हणून नाही. झाकावं म्हणून असं तर पिंडीस नाही आलं तसं तिकडे आला असतं. पण मी कोणतरी विशेष हे दिसावं. हं. हे एक एक आलंबन जावावं महाराज, एवढ्यासाठी शिकायचं आहे, लक्षात ठेवायचं. आणि यातच कुठेतरी गोंधळून आपण राहिलोय महाराज. आणि खऱ्या स्वरूपाला, कारण का हे करत करत जर असं करत करत जर गेलो पाठ करणं, दवाखान्यात जायच्या अगोदरच गेलं ना काय पुढे गुरुजी करता येतंय हो? काय नाही पण तसं आपण एक दिवस जाणार नाही काय? जाणार नाही. हं? ते जायच्या अगोदर हे झालं तर ठीक आहे, नाहीतर कुठं जर कुत्र्या मांजराच्या जन्माला गेलं तर हे होणार नाही. हे समोर ठेवायचं आणि जगायचं. क्षण बाजूला जाता कामा नाही. सगळं सोडून इकडे गेलं पाहिजे. होय होय, सगळं सोडून इकडे गेलं पाहिजे. ही काल दिलाय ना, ही काल दिलाय, ही वेळ दिली ना गुरुजींच्या घरात या म्हणून, सगळं तिकडं सोडून इकडे यायला पाहिजे. कारण का आणि तासाभरानं आला असता तर ही वेळ येत नाही. मग कोणीकडे फिरा तुम्ही, हे करा कोणीकडे. चल स्थूल शरीरापेक्षा प्रमात्याला शाश्वती जास्त. बघा आता आज कसं आणलंय बघा, वस्त्रापेक्षा स्थूल शरीराला महत्व आहे. स्थूलापेक्षा प्रमाता जीव, प्रमाता प्रमाणद्वारा बाहेर पडणारा, त्याला महत्व आहे. प्रमात्यापेक्षा प्राज्ञाला शाश्वती जास्त. बघा प्राज्ञ शाश्वत आहे. प्राज्ञापेक्षा आत्मा खरा आता शाश्वत. प्राज्ञ आता प्रमाता म्हणजे इथं आपला व्यवहार चाललाय प्रमाणद्वारा, याला घ्यायचं. आणि प्राज्ञ म्हणजे सुशुद्धीतला, कारण का तो अगदी रात्री आले विषय आपला अगदी जवळ आहे, ब्रह्मस्वरूपाची अगदी जवळ आहे. सुषुप्तीतला समाधीने सुषुप्ती एकच आहे, फक्त तिथं समाधीत त्याला जाणीव आहे, तोच आनंद भोगतो, त्याला ती जाणीव आहे, तोच आनंद भोगतो. पण याला जाणीव नाही म्हणून तिथं प्राज्ञ घातले, अज्ञान घातले, कारण शरीर म्हटले. कारण शरीर म्हणजे प्राज्ञ अति जवळ आहे तो आत, आणि त्याच्यामध्ये आत्मा शाश्वत. कारण स्थूल शरीर आयुष्य आहे तोवरच राहतो. कारण का स्थूल शरीर आयुष्य आहे तोपर्यंत राहतं महाराज. कारण त्याचं का महाराज याच्यापेक्षा तिसरे त्याच्यापेक्षा ते का कनिष्ठ? स्थूल शरीर तुम्ही आयुष्य आहे तोपर्यंत राहतं, आयुष्य संपलं की निघून जाते महाराज. मग आता आमचं आयुष्य वाढायला लागले का? मग ती साजरी करावी का डोक्याला हात लावून बसावं? काय देवा, कुठं साजरं करतील, कशात काय गोंधळ घालतील? असली माणसं किती भ्रमिष्ठ आहेत महाराज. अरे आयुष्य जात आहे पहा, काळ जपतची मान स्वैताचा गोरवा म्हटलंय. पोटतिडकीन सांगितलंय. याचा प्रारब्ध आहे तोवर नातं महाराज निघून जातो, स्वभाव नाश आहे. हो. लिंगदेह व अविद्या प्रलय कालातही राहते. होय, लिंगदेह अविद्या प्रलय काल आहे ना, अविद्येचे काळ आहे ते. प्रलय काला देखील ते राहतं, कारण का प्रलय काल जरी झाला तरी तसंच राहतं ते. आणि पुढच्या जन्माला तुमची सामुग्री आहे, झोपेचा प्रलय कालच आहे महाराज. तिथे प्रलय आहे तो एक प्रलय महाप्रलय म्हटलंय. आणि खरा प्रलय कुठला असेल तर स्वरूपाचं अज्ञान निवृत्त करणं, याला आत्यंतिक प्रलय म्हटलं. आत्यंतिक जोपर्यंत प्रलय होत नाही तोपर्यंत महाराज या प्रलयातनं आपण गुरुजी सुटू शकत नाही. प्रलय म्हणजे नाश ना. नाश तेच की झोपणे म्हणजे नाश झाला. हो. तेवढ्या काळात नाश होतो ना. मग तळमळ काहीच नाही त्या मनानं आमची माऊली. लागेल आज ना उद्या नाही लागली पाहिजे. लागेल. सगळं सोडून घे हा असो. गेलं. कार्य करत लावून घ्यायची, नाही तर सोडून इशिरा महाराजाच्या पाठीमागे. कर्तव्य अभाव कधी व्हायचं नाही ही बरं. जाणीव घेऊन तिकडे गोळी घेऊन जायचं. हा. ही गोळी घेऊन तिकडं ते कार्य करायचं, ते प्रारब्ध तुमचं आहे ते बघून, नाहीतर त्याने नवीन भोगायला यायची पाहिजे. काय आहे लक्षात ठेवायचं, जोपर्यंत प्रारब्ध समाप्त होत नाही तोपर्यंत ज्ञानाला कुठेतरी प्रतिबंध येतो गुरुजी. म्हणून एका दुसरा जन्म घ्यावा लागतो. हे काय शास्त्राचं संगती घेऊनच जगायचं महाराज. घाई गडबड करून चालत नाही. पी हळद आणि
नाही आहे मग तो, हे गुरुंची शब्द आहेत मला. बापरे. नाही चालत. सोडायचं नाही, आता प्राण गेला तर याला सोडायचं नाही, कसा प्रसंग येईल तसं आपण. पटलं म्हणून असं की असलं वैराग्य हो, नाही. चला. त्यानं बघून वैराग्य. चला. देहाचा नाश होतो. तथापि ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाले तर अविद्या लिंगदेह राहत नाही. बघा, आणि मग आता हे सूक्ष्म शरीर आहे ते प्रलय काल झाला तर राहतो. त्याला कारण आश्रय अज्ञानाचा आहे, आणि त्याचा आश्रय नाही झाला की आश्रित राहत नाही. ते अज्ञान आहे. अज्ञानाला ब्रह्मात्मक ज्ञान झालं की अज्ञान उडून जातं, नाहीचा निश्चय होतो. सहज त्या याचा नाश होतो. कुणाचा? सूक्ष्म शरीराचा. कारण का लिंग शरीर, कारण का तेच तुम्हाला मला जन्म मरण देणार आहे. पुढचं सगळी सामुग्री घेऊन असतं ते सूक्ष्म शरीर महाराज, आणि त्याचा जोपर्यंत नाश होत नाही तो जन्म. मग त्याला आश्रय कोण आहे? स्वरूपाचं अज्ञान. त्याचा आश्रय नाश आहे आणि याचा परतानाश आहे. याला घालवणारा कोण आहे विरोधी? त्याच्या ज्ञान आहे. अज्ञानाच्या विरोधी कोण आहे? ज्ञान आहे. त्याचा परतानाश आहे. हो. पण आत्मा ब्रह्मस्वरूप असतोच म्हणून खरा शाश्वत एक आत्माच आहे. आणि ब्रह्मस्वरूप असतोच म्हणून या चारित वस्त्रापेक्षा शरीर शाश्वत, शस्त्रापेक्षा प्रमाता शाश्वत, त्याच्यापेक्षा तो प्राज्ञ, त्याच्यापेक्षा आत्मा. आत्मा स्वयंसिद्ध असतोच महाराज, आणि तो शाश्वत असतो म्हणून त्याचा बाद नाश होत नाही महाराज, आणि तोच जाणावा. हो. वस्त्र अलंकाराने शोभा येते. बघा, वस्त्र अलंकारानं शोभा येते. असावं ते. चार माणसात जायचं तर तसंच असावं महाराज. कोण महाराज म्हणून आगडं उडवली जाऊ नये महाराज. व्यवहार ते चांगलं राहायचं महाराज, चांगलं राहायला शिकायचं महाराज आपण. स्थूल शरीराने परिग्रही होतो. हा, आता स्थूल शरीरानं परिग्रह होतो, एकमेकाची ओळख होते, इकडे तिकडे करता येतं. परिग्रह वेगळं आपल्या परिग्रह झाला. आता तुम्ही आम्ही जमलोय, बायका पोरं, परिग्रह म्हणायचा आहे. जमवाजमवी केली स्थूल शरीरानं. शरीर नसतं तर बायको आली नसती, आणि आली नसती तर मग पुढचा व्यवहार झाला नसता. मग आता नाही जाऊन चालेल का? शरीर आहे तोपर्यंत. शरीर नसलेला पाठबळ झाला. हो होय हो गुरुजी. बरोबर. चालतं. जीवाने व्यवहार्य बनतो. होय, जीवानं व्यवहार्य बनतो. स्थूल शरीरानं परिग्रह होतो. दुसरं शरीर स्थूल देहानं व्यवहार होत नाही. जीव मग त्याच्यात चैतन्य आलं ना, त्यानं व्यवहार होतो. बघा कशी संगती लावली आहे. आत्मा अव्यवहार्य असतो. आत्मस्वरूपावर अविद्या स्वीकारली की प्राज्ञ होतो. बघा, आत्मा अव्यवहार्य आहे महाराज. त्या आत्मस्वरूपावर अविद्या स्वीकारली की मग प्राज्ञ होतो, आणि अविद्येचा परिणाम झाला की प्रमाता बनतो. आणि मग अविद्येचा परिणाम झाला. मी काहीतरी करायला लागला का नाही, अविद्येचा परिणाम काय? मी सच्चिदानंद उपायानं कळणं, देहाचं समजणं आणि व्यवहार करून आला, त्याला प्रमाता झाला. प्रमाता म्हणजे आता या हातापायानं करणं, देणं घेणं प्रमाताला. शरीर धारणा केले की परिग्रह वाढत असतो. आणि शरीर धारण केले की परिग्रह वाढतो. तो बायकोपासून मुलं झाली, मुलापासून जावाई आले, येईन आली, वय सगळा परिग्रह वाढला महाराज. आता नाही महाराज, आमचा तसा मोठा परिग्रह आहे, याला मिळत नाही. आज या गावाला, उद्या त्या गावाला, रोज एका फेरी काय करायचं ते. जेवढा तुमचा परिवार वाढेल तेवढा अधिक अडकला. अशी ही सृष्टी रचना आहे. सृष्टीची रचना आहे महाराज. सृष्टीचे कारण विवर्त आहे. बघा, आलं का? सृष्टीचे कारण कोण आहे? विवर्त आहे. व कार्यामध्ये कोठे परिणाम आहे, कुठे कार्यात कुठे परिणाम आहे, कोठे आरंभ आहे. कुठे आरंभ आहे? आता तंतू मिळवून याला आरंभवाद म्हटलंय. पदार्थ अनेक असणारे एक जागी करणं, त्याला आरंभवाद म्हटलंय. आणि दुधाचं दही होणं परिणामवाद म्हटलंय. कुठं परिणामवाद आहे, कुठं आरंभवाद आहे. कारणाचा नाश न होता नानाचे एक होणे म्हणजे आरंभवाद आहे. बघा, परिणामाचा याचा कारणाचा नाश न होता नानाची एक. आता नाना तंतू ना, त्याचा हा पट झाला, त्याचा नाश न होता त्याला आरंभवाद म्हटलंय. अनेक तंतू एके ठिकाणी येणं. तसं परमाणू अनेक आहेत पृथ्वीचे, ते एकीकरण झालं की रचना होते असं त्यांनी मांडलेलं आहे. रचनेला आरंभ होतो. आरंभ होतो. आणि परिणामात तर कारणाचा नाश होऊन पुढंही होतं. कारणाचा नाश होऊन एकाचे नाना होणे म्हणजे परिणामवाद. बघा, कारणाचा नाश होणं, एकाचा अनेक होणं, नाना होणं परिणामवाद. सृष्टी निर्माण झाली तरी ब्रह्म जशास तसे राहिले म्हणून परिणाम नाही. बघा,
आता सृष्टी निर्माण झाली तरी ब्रह्म जसे तसं राहिलं म्हणून परिणाम नाही. नानाचे एक झाले नाही म्हणून आरंभवाद नाही. नाना नव्हतंच, नानाचं एक झालं नाही म्हणून आरंभवाद नाही. ब्रह्म नाना झाले पण स्वभावाने बिघडले नाही म्हणून विवर्तवाद. झालं ब्रह्म नाना झालं पण बिघडलं नाही. विवर्तवाद. आल्या तुमचं विवर्तवादाचं शंका पेटली नव्हती काय शेवटपर्यंत ते आलंय महाराज. कारण का कुठेही शंका राहता कामा नाही आणि ही दृष्टी अत्यंत गरजेचं आहे. शंका यावी महाराज. शंका कधी ती चिंतन केलं कळा तर पूर्ण कळालं तर शंका येते आणि कळालं नाही तरी बी शंका येत नाही. पूर्ण कळालं तर शंका यायची काय आणि ऐकलंच नाही म्हणजे काय कळलंच नाही शंका यायची काय. पण शंका कोणाला ऐकले पण अजून पाहिजे तसं कळलं नाही आणि विचारणारा शान आहे महाराज. ऊस कळलं नाही तरी गपच बसलाय महाराज. काय त्याचा उपयोग होणार आहे. कळणारा गप बसून दे हो. मग ती काय तुमच्या ह्याच्यावरनं कळते चेहऱ्यावरनं कळते नाही. उठीनं काय महाराज करतं चांगलं झालं करतं चांगलं झालं. मुली म्हणलं काय चांगलं झालं सांग. ते महाराजांच्या पाठीमागं आमच्या ते यांचा कंडक्टरांचा नामदेव सुलता हो शामराव तुमचे हे हो कायम फिरत होते की नाही. अहो सायकल घेऊन जिकडे जातील तिकडे महाराज जायचेच ते. मग शामराव म्हणले आजच्या कीर्तनात काय काय चांगलं सुंदर झालं म्हणजे. सुंदर म्हणजे काय झालं नाव सांग म्हणजे. अडवलंच तुझं म्हणजे काय सांगता नाही. उद्यापासून विसरू नको. तिथलं बी नाही आणि इथलं बी नाही. म्हणजे श्रवण किती व्हावं. श्रवणाची माझी मोक्ष असे कुणाचा हा नाहीतर ऐकत नाहीत कोण महाराज. सगळीच ऐकतात महाराज. मग तिने घालताना घातला अस्तीच्या महापुरी इत्यादी कुटीवरी प्राप्ताच्या पैलतिरी काना वचनाची भेटी सरसाची किरटी वस्तू मोठी कवन हे घातलं महाराज. म्हणून अधिकार संपन्न करणं गरजेचं आहे महाराज. शंका यावी महाराज. शंका निवृत्त झाली तर समाधान झोपच लागू नये. महाराजाला असं तळमळायला लावायला पाहिजे महाराज. मग महाराजाला कळलं मी महाराज ऐका नाही ते. पोरांनी जन्म द्यायला चालतंय आणि मग त्यांचं सांभाळ कोणी करायचा बाबा म्हणून घ्यायला चालतंय. सांभाळ कोणी करायचं भीक मागा म्हणायचं माझ्या नावावर चालतंय. कलच्या पूजेत बरं वाटलं असेल का नाही. पुढचं कुणी पेलायचं महाराज. तुझी पूजा करायला काय गावात माणसं नाही. त्यांचा वारसा म्हणून चालवतोच ना. येणाऱ्याची शंका निवृत्त कर नाहीतर अंगावर घेऊ नको. घात होतो त्याचा अनेक त्याला तळमळ जी आहे त्याच्या अनेक जन्माचं साधना झालेली आहे आणि म्हणून ती चित्तात उमटते. काम काम मगाशी इथं लावलाय तो. आलं का लक्षात. कामना जी आहे धर्म अर्थ काम आणि काम म्हणजे तुमचा विषयातला काम नाही. शुभेच्छा शुभेच्छा मुमुक्षुत्व इच्छा होणं. इच्छा म्हणजेच काम अत्यंतिक महत्वाचे आहे महाराज. आणि तिचा विचार मोक्षच असावा. त्याचा त्या इच्छेचा विषय काय असावा कामना धर्म अर्थ. आता धर्म जोडायसाठीच अर्थ असावा नाही धर्मानंच अर्थ जोडलेला असावा. धर्मा जगविण्यासाठीच अर्थ असावा आणि काम असावा तो मोक्ष प्राप्त करण्यासाठीच असावा. किती सांगडे युक्तीच गाठले बघा. हे चारही पुरुषार्थ आहेत महाराज. तुम्हाला अर्थ नसेल तर धर्म करता येत नाही आणि धर्मातनं अर्थ मिळवल्याशिवाय तुमचा पुढचा प्रवास होत नाही. धर्मच होत नाही महाराज. जोडून या धर आणि इच्छा ही झाल्याशिवाय तुम्हाला मोक्ष मिळतच नाही महाराज. म्हणून शुभ इच्छा घडली महाराज. तिथं काम लावलंय. धर्म अर्थ काम आणि चारही पुरुषार्थ आहेत महाराज. लावायचं कळायला पाहिजे महाराज. अत्यंतिक गरजेचं आहे. आपल्या ठिकाणी ते प्राप्त करून घेणं गरजेचं आहे महाराज. हो चला. अशा रीतीने आरंभवाद परिणामवादात सृष्टी नसून विवर्तवादात आहे. बघा परिणामवादात सृष्टी नसून कशात आहे विवर्तवादात. आता सृष्टी बघा तुम्ही पण परिणामवाद म्हणजे त्या स्वरूपाला धक्का न लागता तेच या रूपानं प्रतिदिला आहे. बोला आता अर्थात भेदवाद शून्यवाद जडवाद. तो एक लक्षात ठेवायचं. इथे काय झालं माहिती काय आज्याजवळ सृष्टी झालेलीच नाही सिद्धांत आहे. तुम्ही झालं म्हणतो ना मग तू
परमात्म्याचा परिणाम नाही, आरंभ नाही, तर विवर्त म्हणजे तोच परमात्मा सोलच जसं अलंकार रूपानं प्रतीला येतं. आरंभ दाखवला तर त्याचा शेवट म्हणजे उत्पन्न झाला असं दाखवायला लागेल. परिणामाचं कसं असते, परत मागे येत नाही, नाशच होतो त्या नाशच होतो. स्वरूपाचा. दुधाचं एकदा दही झालं तर दह्यातनं परत दुधाकडे येत नाही. विवर्त कसा आहे, तुम्हाला दिसतोय तोपर्यंत तू त्या पद्धतीने माना. आहे ती वस्तूच आहे ना. सोनंच अलंकार रूपानं आहे, तरंगच पाणी रूपानं आहे. पाणी असल्याशिवाय तर तरंग आहे का? नाही. बरं, तरंग आहे का? पाणी आहे. पाणी तसे जगताला अधिष्ठान आहे ना. तुम्हाला दिसायला तोच परमात्मा या रूपाने त्याला पण विवर्त. पाणी असल्याशिवाय तरंग पण दिसणार नाही. अलंकार दृष्टीच इथे यायला पाहिजे. सुवर्ण दृष्टी. हो. चालेल. अद्वैत वादच खरा आहे. बघा, याच्यात अद्वैत वादच म्हणजे अजातवादच खरा आहे महाराज. हे बघा, सुरुवातीला सांगितलंच ना तिथं, अरे तू म्हणतोस ते तुझं स्वरूपच आहे, आनंद आहे तुझं, आणि तिथं जगत कालत्रयी झालं नाही. पहिल्याच तरंगात, चौथ्या तरंगाला सुरुवातच सांगितली आहे महाराज. झालं नाही आम्हाला, माझं आनंद हे स्वरूप आहे. तिथं थोडंसं आत्मानंदाची सिद्धी केली तिने. आनंद विषयात आहे का आत्म्याचाच आनंद आहे, थोडंसं तिथं त्यांनी हे केलं. हे मला पटलं, विषयात आनंद नाही, आनंद आहे तो आत्म्याचा आहे, पटलं. पण तुम्ही नाही म्हणता जगणे दिसतंय ते काय? नाही आम्हाला मान्य आहे, वंद्यापुत्र नाही, शशिंद्र नाही, कपुष्प नाही, पण दिसतंय ते काय? म्हणजे नाही तर दिसत नाही, प्रतीती येते ना. मग प्रतीती झालेल्या जगाची नवं, प्रतीती येणाऱ्या जगताची तुम्हाला संगती वाट लावण्यासाठी, म्हणजे समजून देण्यासाठी, अजातवादाचं पटण्यासाठी विवर्तवाद कळावा लागतो. मग त्या अध्यास आहे ना तो, आता तुम्हाला नाही ते दिसायला लागलोय, मग त्याला अध्यास मानला. मग अध्यासाची संगती लावण्यासाठी परिणामवाद आहे, आरंभवाद आहे, संघातवाद आहे आणि विवर्तवाद आहे. हे 3 वाद चुकीची बसतात आणि विवर्तवादाने योग्य संगती लागते. आणि सगळा संतांचा व्यवहार होतो, ईश्वराचा व्यवहार होतो, तो विवर्तवादात बसतो. करून अकरता, स्वरूपाला न धक्का न लागता. नाहीतर झालंच नाही म्हटलं तर साधू संतांचा, श्री गुरु शिष्याचा देखील व्यवहार व्हायला नको होतो, होय नका. ते रे बोला. परिणामवादात सृष्टी नसून विवर्तवादात आहे. म्हणजे परिणामवादात तुम्ही मानलेली नाही, तिने जरी मानलेली असली तरी परिणामवादात सृष्टी मानायची नाही, कारण का नाश होतो अधिष्ठानाचा. त्या वाद्यांचं चुकीचं आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. परिणामवाद मानला की नाही, पण सृष्टी मानली तर परिणाम मानायलाच पाहिजे ना. आता ही दिसती काय तुम्हाला सांगायचं, अरे परिणाम वादला तर घात झाला. सृष्टी दिसती, सृष्टी परिणामवादातली मानू नका. विवर्ताचं स्पष्टीकरण सांगा, काय कसं कसं असते ते, ह्याचा विवर्त त्याचा परिणाम जे असते त्या पद्धतीने. हे बघा, परिणामवादात आरंभवाद, याचा विवर्तवादात याचा मायेचा परिणाम मानला. मायेचा परिणाम म्हणजे सृष्टी दिसाली हो. म्हणजे मायेचा परिणामच आहे ना तो. अज्ञानामुळे वाटलं. हो, हा. अज्ञानामुळे वाटलं. पण बदल झाला का स्वरूपात? स्वरूपात काय बदल नाही. हा, मग तेवढं मानायचं. सृष्टी दिसते ही परिणामवादातलीच आहे. जर समजा परिणामवाद आहे तो, सृष्टी दिसणं म्हणजे अध्यास आहे, हा, पण ते इथं भ्रम काय आहे तो. तुम्हाला सृष्टी दिसाली का? भ्रमामुळं. सामान्य ज्ञान विषय स्वरूपाचं अज्ञान हे भ्रमाचं लक्षण. आणि त्या भ्रमाची संगती लावण्यासाठी हे 4 वाद आहे. कुणी परिणामवाद मानलाय, कुणी आरंभवाद मानलाय, कुणी संघातवाद मानलाय, आणि आमच्या साधू संतांनी वेदांतानं विवर्तवाद मानलाय. तर परिणामवादात सृष्टी मानू परिणामवादाची नका. व्याख्या काय आहे परिणामवादाची? एकदा दुधाचं दही झालं की परत दूध होत नाही. परिणामवाद जर मानला, तर मग लक्षात ठेवा. सिद्ध होणार नाही. बरं, जगात तुम्ही- सत्य मानलं तर. पण तुम्ही जे काय स्वरूपाला म्हणताय येणार सांगा ना. नाही, जीवच राशीला बदवशीला. नाही, त्यांचं म्हणणं काय आहे, ती अधिष्ठानावरून वेगळं झालं म्हणजे परिणाम त्याचा झाला. नाही, नाही, नाही. सृष्टी दिसायला लागली म्हणजे, किंवा जगत झालं म्हणजे. नाही नाही. हा, ज्यावेळेला दृष्टी दिसते त्यावेळेला तो कुठं असतोय? कुणाला दृष्टी म्हणजे जगत कुणाला दिसतंय? अज्ञानाला. पण ते दिसत असताना तुम्ही परिणाम मानू नका, विवर्त माना. मग तो साधक झाला. हो, नाही 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 नाही. जगात दृष्टी- साधक विवर्त मानला तर होय तो की साधकच बाबा, झाला. एक लक्षात ठेवायचं. मग त्याला ते दृष्टी- साधकाचंच योग ग्रंथ आहे ना. साधकाच सांगितलंय ना तुम्हाला. तर कुणाला तुम्ही मगाशी परिणामवाद काय मानला तर बोलला, तुम्ही पारमार्थिक बद ठराल. व्यवहारी दृष्टीने हे काही बघू कुठला नका. देव कुठला धर्म मेलं तो प्रश्न विचारला, झालं तुम्ही म्हणतात कुठला ना. ग्रंथ चालला याच्यावर प्रश्न विचारा. हा, तेच वाद ही आता अवस्था कुठला वाद कुठल्या आपला? साधकाची आहे? आपला वाद विवर्तवाद. हे आता व्यवहारी काय नाही आहे.
तुम्ही विचारता अजून अज्ञानाचं तुम्ही कार्य. ते सूत्र का असून म्हणून तरी तुम्हाला वेळोवेळी विचारतो तुमची शंका गेली आहे काय, तुमची शंका गेली आहे काय. अज्ञानातले हे मानणारे 4 वाद आहेत. याला स्वरूपाला अज्ञान हे कारण आहे आणि त्याचं कार्य जगत आहे. लक्षात ठेवा, ज्ञानाचं अज्ञानाचं कार्य त्यालाच अध्यास म्हटले महाराज. आणि अध्यास मानणारी ही 4 वाद आहे. कोणी विवर्तवाद मानला, कोणी परिणामवाद मानलाय, कोणी संघातवाद मानलाय, कोणी आरंभवाद मानलाय. ते वाद मानणारे चुकीचे आहेत. आणि विवर्तवाद मानणारे आहे तुला अज्ञानामुळे जरी असलं तरी सर्प नसून कोणाला गुरुच आहे. ज्ञान झाल्यानंतर त्याचा परत बाद होतो. बाद होतो, झालेला याचा बाद होतो. किंवा आता दिसत असताना देखील त्यांचा बाधीचा व्यवहार होतो महाराज. त्याच्यात काही बदल झालेला नाही. सच्चिदानंद स्वरूपाने मी जसा आहे आता दिवचारी केळीमिळी त्यांचाच तो विवर्त म्हटले मला. त्यांचा व्यवहार होणं म्हणजे विवर्त. व्यवहार झाला तरी त्या स्वरूपाला काही धक्का लागत नाही. तसं भासलं तरी स्वरूपात बाद होत नाही, धक्का लागत नाही, नाश होत नाही, त्याचं नाव विवर्त. अलंकार किती जरी झाले तर सोन्यात काय बदल झालेला नाही. तसं किती जरी जग झालं वाटलं तरी परमात्मा स्वरूपात काय धक्का लागलेला नाही. निर्विकार निर्बाध असंग जसा आहे तसा आहे, त्याला विवर्तवाद म्हणायचं. चारीपैकी आपला वाद कोणता वेदांत? चला आता पुढे आणि एक दिवस तिथे येतो मी समजावून तुला आणि परत सांगतो. कारण का सांगून देणे कर तुझ्या डुचकीत ती काढल्याशिवाय आता आम्हाला गम पडत नाही. कारण का अजून तुला ते का मानलं हेच कळालेलं नाही. वाद हे का मानलेत इथला विषय ती वाद घालायची तरी का पाळी आली त्याला कारण अध्यास आहे. सांगायची पाळी आली मग ते सांगणारे सगळे कोण आहेत, त्याचं बी ऐकशील, त्याचं बी ऐकशील, त्याचं बी ऐकशील, पण यथार्थ सांगणारा पाहिजे ना. कारण का आमच्या वेदांतांनी साधू संतांनी आपल्या स्वरूपाला धक्का न लागता तुमच्या व्यवहाराची, संतांच्या व्यवहाराची, देवकार्याच्या व्यवहाराची संगती लावून तुमचं तत्व जसंच्या तसं ठेवलेलं आहे महाराज. तत्वाला धक्का लागता का म्हणे तर जीवाचा घात झाला महाराज. म्हणून कुणाचं तरी ऐकून काहीतरी करीत बसला महाराज आणि तुमच्या घाताला तुम्ही पात्र होशील महाराज. एवढी जोखीमदारी घेऊन वेदांतशास्त्र चालत राहिलेलं आहे महाराज. आणि याच्यासाठी ते अवतार घेऊन आलेले अवतारी पुरुष परमात्म्याचेच अवतार आहे. ज्ञानेश्वर महाराज असून दे, शंकराचार्य असून दे, व्यास महर्षी असून देत महाराज. व्यासांचा अवतार म्हणजे भगवंताचाच तो विभूती म्हणून सांगितले ना. व्यासांचा अवतार म्हणजे भगवंताचा अवतार आहे. शंकरांच्या अवतार म्हणजे शंकराचा अवतार आहे. आणि ज्ञानोबारायाचं काय विष्णूचाच अवतार आहे. असो, आलं का लक्षात? नंतर बघूया. हां बरं चला. नाही तिथनं काढल्याशिवाय हे नाही, काढूया. म्हणून तर मग तुम्हाला विचारलं आता तरी विवर्तवादाचं पटलं का. कारण का विवर्तवाद नाही म्हणला तर भगवंताची देखील लीला ठरत नाही, नाही ठरत म्हणून तो विकारी ठरत. संतांची देखील लीला ठरत नाही, जीवनमुक्त अवस्था सिद्ध होत नाही ना. म्हणून विवर्तमान नावा लागतो. त्यांचा व्यवहार होतो पण स्वरूपाला धक्का लागत नाही. कमळाचं पान पाण्यात राहून जसं अलिप्त राहतं त्यालाच विवर्त म्हटले महाराज. तसं व्यवहार करून अलिप्त राहणं, स्वरूपाला धक्का न लागता. कारण का हे सगळं अलीकडे आहे महाराज. पण प्रारब्ध आहे तोपर्यंत हे व्यवहार होणार. गुरु शिष्य भावात तुम्हाला राखावं लागणार आहे. भगवंताला देखील वेळोवेळी अवतार घ्यावे लागणार दुष्टाचा संहार करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी. पण विवर्तच आहे ते सगळा सिद्ध. एवढी इथपर्यंत या विवर्तवादा याची संगती आणि तरच जुळतं, नाही तर जुळत नाही महाराज. जुळण्यासाठी हा नाहीतर मी वासुदेव तत्वदा कसं सांगतील महाराज. मी स्वयंभू आहे त्या म्हटलंय, मला कोणी केलेलं नाही. केलं घर केलं, दुधाचं दही झालं, तसं मला कोणी केलं नाही महाराज. मग मी कोण झालो नाही, स्वयंसिद्ध महाराजांनी. हे विवर्तवादातलं लक्षण आहे. माझ्या स्वरूपाला धक्का न लागता. अज्ञानामुळे तुम्हाला वाटायला लागलं, हो सर्प अज्ञानामुळे वाटायला लागला. म्हणून त्याची संगती लावण्यासाठी तीच रज्जू सर्परूपानं भासली. का भासली? स्वरूपाच्या रज्जूच्या अज्ञानामुळे. त्याला परिणाम मानायचा. आणि तीच वस्तू या रूपानं भासली, विवर्त मानायचा. मायेचा परिणाम, अज्ञानाचा परिणाम, चैतन्याचा दुरीचा विवर्त, दुरीच्या अज्ञानाचा परिणाम. आलं लक्षात? दुरीच त्या रूपानं प्रतीला येणं. आणि प्रतीला जरी आली तरी विवर्तवाद मानला की दुरीत काय फरक झाला? दुरी विषारी झाली, बरं सुगंधित झाली नाही. तसं तुम्ही पाप केलं तरी तुम्ही पापी होत नाही आणि पुण्य केलं तरी
पुण्य होत नाही. पाप पुण्य आपण अतीत आहोत. जसं आहे तसं महाराज. म्हणजे कराई तुम्हाला तिथं हे नाही. पण पाप पुण्य अतीत आपण आहोत. कारण का पाप करून नाही वाटतंय हो, पण पुण्य तरी करावंच वाटतंय ना. तिथे दोष आहे. याचा स्पष्टार्थ असा आहे की चांगदेवा तू योग ऐश्वर्याने संपन्न किंवा इतर शास्त्र निष्णात असलास तरी अहम मम अध्यास परिणाम करून असंग व्यापक अनंत अखंड ब्रह्मरूप मी आहे असा निश्चय कर. आता तू सांग देवा योगी आहेस, योग ऐश्वर्याने तू काय आहेस, संपन्न आहेस, बरोबर आहे. किंवा इतर शास्त्र निष्णात आहे. बाकी शास्त्र त्याला 14 विद्या 64 कला होत्या, पण आत्मज्ञान आत्मविद्या नव्हती. 14 विद्या 64 कलानं नाही योगात तो योगी होता महाराज. सासा म्हणजे लागत होती. हे सगळं जरी असलं तरी महाराज तुला ब्रह्म मी आहे हे अज्ञान होतं. म्हणजे स्वरूपाचं तुला काय होतं, अज्ञान होतं. तरी अहम अध्यास होता तुला. मी अहम आणि मम हा अध्यास तुला होता महाराज. परिणाम करून असंग व्यापक. आता त्याचा काय करतो, त्याग कर. आणि मी असंग व्यापक अनंत अखंड ब्रह्मरूप मी आहे असा तू काय कर, निश्चय कर. असा तुझा दृढ अप्रोक्ष निश्चय झाला म्हणजे आता असा तुझा दृढ अप्रोक्ष निश्चय झाला म्हणजे आपण आपल्याला भेटलो असे होते. आपणच आपल्याला भेटलो असं होतं की कुणाला कोणी भेटायचं आहे महाराज. आपणच आपल्याला भेटतो असा तुझा निश्चय होतो. 58 नाही, एक मिनिट. ती असं सांगायची पाळी आली, मी तुला भेटायला आलो नाही असा तुझा गैरसमज होईल. तुझी माझी भेट झालेलीच आहे. ती जी वेगळी भेट असत नाही ना. आत्मस्वरूपानं आत्मस्वरूपाला भेटणं हीच खरी भेट आहे. आणि शरीराला भेटणं हे मी नव्हे. तुला जी भेट करून दिली ती दुसरं कोणाची नाही, तुझी तुला भेट करून दिली. तू मीच आहे, मी तूच तूच आहेस. आहेस. आपली भेट झालेली आहे. तुला वाटेल झाली नाही, भेटा आलो नाही असं वाटायला नको. स्वरूपाच्या ठिकाणचं झाली या प्रलयी एकार्णव अपार प्राणियाची धाव. अपार प्राणियाची धाव गिळी आपुला उगव जैसे करी. अर्थ प्रलय काळाचे वेळी सर्व जग जलमय होते, तेव्हा सर्व नद्यांचा उगमास आणि प्रवाहास ते पाणी गिळून टाकीत असते. त्याप्रमाणे तू कर. बघा संपूर्ण प्रलय काळात महाराज या जगाचा प्रलय म्हणजे सगळं नद्यांचं उगम असून दे, ओघळ असून दे, ओघळ असून दे, नदी समुद्र हे सगळं महाराज ते एकारण होतं. म्हणजे सगळ्याला ते बुडवून जलमय करून टाकतं. बुडवून टाकतं म्हणजे त्याचा नाश करत नाही, सगळं जलमय होतं महाराज. तसं तू कर. म्हणजे मी तू कोणतरी अमका तमका हे ते मानू नको महाराज. मीच ब्रह्मरूप आहे. त्या ब्रह्मरूपाला तू अखंड त्या ब्रह्मरूपाला तो प्राप्त हो, स्वरूपाला ते प्राप्त हो. विवरण प्रलयाच्या वेळी सर्व जग एकार्णव म्हणजे जलमय होत असते, तेव्हा गटार, ओढे, नदी, गंगा, समुद्र असा भेद राहत नाही. प्रलय काळ झाला की सगळे जलमय होतं. त्यावेळी गटार, नदी, ओढा, समुद्र हे काय राहत नाही महाराज. म्हणजे निरनिराळे पाण्याचे प्रवाह आणि प्रवाहाचे उगम प्रलयाचे पाणी गिळून टाकीत असते. बघा सगळे नदीचे उगम, नदीचं पाणी सगळं हे प्रलय काल सगळ्याला गिळून टाकतं. प्रलयाचं पाणी जे आहे हे सगळ्याला गिळून टाकतं सर्वांना. नदीला गंगेला उगम असतो नदीला गंगेला उगम असतो आणि शेवट असतो. आणि त्याला शेवट आहे. समुद्रापात्र ती जाते, उगमात नाही तर शेवटला जातं ते. समुद्राचा उगम कुठून झाला हे सांगता येत नाही. समुद्राचा उगम कुठनं झाला सांगता येत नाही, अथांग आहे तो. पण त्यात अपार पाणी असते, अपार पाणी असते एवढंच. तथापि प्रलय काळाचे पाणी सर्व पाण्याच्या प्रवाहास आणि प्रवाहाच्या उगमास बुडवून टाकते. आता इथं जरी समुद्राला अथांग पाणी असले उगम कळत नसला तरी ते पाणी उपानच राहतं. पण इथं महाराज प्रलयाचं काली जे आहे ते हे समुद्र आहे, नदी आहे, नाला आहे, ओढा आहे, हे देखील राखत नाही. जलमय संपूर्ण. त्याप्रमाणे चांगदेवा तू कर. त्याप्रमाणे चांगदेवा तू कर. त्याप्रमाणे चांगदेवा तू
कर ह्या आपण करून घ्यायचं आता. चांगदेव वासाठी चांगदेवाला सांगितले आपण, त्यातनं सांगितली कोणी? ज्ञानेश्वरांनी. कोणाला सांगितली? चांगदेवाला. आपण कोण? वेगळंच राहतो मला. हे शास्त्राची शिकवण आहे ती दुसरं कोणाला नाही, आपल्यासाठी एवढं आपण लावून घ्यावं महाराज. आणि त्या शास्त्राचं संतांचे आपण उपकार मानावे. आपुली आपण करा सोडवण म्हणजे अभ्यास काम त्यांनी केलं. स्वगत सजातीय विजातीय भेद रहित सर्वत्र परिपूर्ण असे जे ब्रह्म ते मीच आहे असा दृढ अप्रोक्ष निश्चय करून त्या निश्चयात देहादिक सर्व अनात्म पदार्थांचा प्रवाह नाहीसा करून टाक, तरच तुला आपण आपल्या भेटीचा सोहळा भोगता येईल. बघा, स्वगत सजाती विजाती, तुझ्या ठिकाणी कुठलाही भेद नाही महाराज. स्वगत भेद नाही, तू सावयव नाहीस म्हणून. स्वतःच्या स्वरूपातला स्वगत भेद असतो महाराज. एकच देह असतो, पण त्याला हात पाय हे वेगळं वेगळं असतात महाराज. तसा तो निरावय आहे, त्याला रूप नाही म्हणून स्वगत भेद नाही. सजाती भेद म्हणजे दोन जाती असतात, झाड, आंबा आणि उंबर, पण त्याच्या जातीचा दुसरा कोण नाही, तोच तो आहे. म्हणून सजाती भेद नाही तुझ्या ठिकाणी. विजाती भेद, दगड आणि झाड. तसं दिसणारं कार्य जरी असलं तरी ते माया कार्य आहे, ते प्रातिभाषिक सत्तेतलं आहे किंवा व्यावहारिक सत्तेतलं आहे. आणि तुझं स्वरूप जे आहे ते पारमार्थिक सत्तेतलं आहे. म्हणून तुझ्या सत्तेत दुसरं काही झालेलं नाही. म्हणून विजाती भेदही तुझ्या ठिकाणी सिद्ध होत नाही. देहात हे सगळे अनात्म पदार्थ आहेत, त्या सर्वांचा तू त्याग कर. आणि तुझं स्वरूप जे ब्रह्मस्वरूप आहे तेच मी आहे, हे भेदरहित आहे, तेच असं तू जाणून घे. आणि याच्यातनं तू मुक्त हो. मंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी देवी.